मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आज त्यांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा केला जातोय। गावामध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय। दुसऱ्या बाजूला या ठिकाणी जे देशमुख कुटुंबीय आहेत ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आणि आज देखील ते या ठिकाणी न्यायाच्या प्रतीक्षेत बसलेले आहेत। माझ्यासोबत धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख आहेत। काय सांगाल भाऊ, आज तुम्ही हा वाढदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा करता, यापूर्वीचे कसे वाढदिवस असायचे? आज संकल्प करताना खरं तर म्हणजे हिम्मत होत नाही की म्हणजे काय हिम्मत करावी आणि करावं तर कसं करावं। परंतु जो जन्मदिवस आम्ही संकल्प दिवसात ज्याचं रूपांतर केलं ते असं होतं की याच्या अगोदर रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, फक्त वृक्षारोपण हा कार्यक्रम वृक्ष लावण्यापुरता कधीच मर्यादित नव्हता, तर त्याचं संवर्धन कसं जास्तीत जास्त चांगलं करता येईल आणि आज जी हिरवळ आहे गावामध्ये, आज जी झाडं लावलेली आहेत ते त्याचाच एक भाग आहे। सातत्यानं रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबिर, वृक्षारोपण आणि समाजोपयोगी जे काही उपक्रम असतील ते आम्ही करायचो। आणि भावाची हत्या झाल्यानंतर नाम फाउंडेशनच्या मार्फत, पाणी फाउंडेशनच्या मार्फत जे उपक्रम आम्ही राबवले गेले, काही जे प्रकल्प किंवा स्वप्नातील गाव होता अण्णाच्या, ते आम्ही साकार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न गावकरी करत आहेत आणि त्यांना केलं देखील आहे। जे पाण्याचं स्वप्न होतं ते बऱ्यापैकी जवळपास 80% काम ते झालं होतं। पाऊस लवकरच लागल्यामुळं 20% काम उर्वरित राहिलेलं ते पुढच्या काळात होईल। परंतु आज संकल्प असा आहे की सयाजी शिंदे सर यांचं मागच्या 2-4 दिवसातच बोलणं झालं, त्यांनी मेसेज टाकला होता की ते पंचवटी गार्डन आणि त्रिवेणी गार्डन यासाठी जागा शोधून तो प्रोजेक्ट जो प्रकल्प आहे किंवा जे वृक्षारोपण करायचं आहे त्यामार्फत, तर ते पूर्ण होणार आहे। त्याच्यानंतर पुण्याचा जो उरळी कांचनचा नर्सरीचा ग्रुप आहे ते 2000 फळांची झाडं जे की मसाजोगचे शेतकरी कायमस्वरूपी संतोष अण्णाला त्याच्या रूपात, मग ते फळ देणारी झाडं जे आहेत त्याच्या रूपात कायमस्वरूपी बघतील असं त्यांची संकल्पना आहे। त्यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक शेतकऱ्याला गावातल्या एक 5 वृक्ष किंवा 10 वृक्ष त्याच्यातले देणार आहोत, ती एक संकल्पना आहे। त्याच्यानंतर एक बर्धापूरजवळ आपले सुधाकर देशमुख म्हणून वृक्षमित्र आहेत, ज्यांनी आपल्या महाराष्ट्र शासनाला किंवा सरकारला वृक्षाची जनगणना, जशी माणसाची जनगणना करतो आपण 10 वर्षांनी, तशी वृक्षांची जनगणना करण्यास भाग पाडलं। असे वृक्षमित्र हे 1000 देशी झाडं, त्याच्यामध्ये अमलतास आहे, शिवन आहे, कांचन आहे, अशा प्रकारची झाडं ते देणार आहेत आणि ते आम्ही त्याचं वृक्षारोपण करून त्याचं चांगलं संगोपन करून ते झाडं वाढवणार आहोत। आणि जे काही बाकीचे विषय आहेत, रक्तदान शिबिर असेल किंवा अवयवदान असेल, अशा सगळ्या संकल्पना घेऊन आम्ही एका वर्षामध्ये जे काही आज ठरवलं आहे, जे काही आजचे संकल्प आहेत ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न गाव आणि आम्ही कुटुंब मिळून करणार आहोत। खरं तर खूप कालपासून परिस्थिती वेगळी झाली, असा योग आयुष्यात कुणाच्या येऊ नये। आज जन्मदिवस आहे, मागच्या आठवणी आल्या। मागच्या वेळेस आम्ही शेगावला सहकुटुंब आम्ही गेलो होतो 2 दिवस, तिथं थांबलो, आम्ही दर्शन घेतलं आणि तिथं विविध गोष्टीवर आमची चर्चा झाली। कालपासून म्हणजे आज आणि काल वटसावित्री पौर्णिमेचा सण आहे। घरातली वहिनींची, आईची जी काही परिस्थिती आहे, जे काही हाल आहेत ते कुणाच्या नशिबी नसून आहेत। जे हाल झालेत किंवा जे चालू आहेत काहीच कळत नाही। आज सकाळपासून आम्ही एका जागेवर बसून आहेत, आम्हाला नेमकं कळेना की काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे। तर असे दिवस कुणावर वाईट येऊ नये आणि आमच्या सगळ्या कुटुंबाला ह्यातून बाहेर येण्याची, आणि अण्णांना जसं सयाजी सर म्हणलेत की वारंवार तोच विषय घेण्यापेक्षा संतोष देशमुख हे जिवंत कसे राहतील यासाठी प्रयत्न, त्यांच्या आठवणी कशा जिवंत राहतील आणि आपण पुढं कसं जाऊ यासाठी विशेष प्रयत्न केला गेला पाहिजे। आणि तसं झालं तर कुठंतरी ह्या सगळ्या स्वरूपात ते परत एकदा सगळ्यांसमोर येतील। नक्कीच आज 6 महिने ह्या सगळ्या घटनेला झालेले आहेत आणि दुसरीकडं जो कृष्णा आंधळे आरोपी आहे तो पोलिसांना अजूनही सापडत नाही। त्यासाठीच आम्ही येत्या 15 किंवा 16 तारखेला उद्या किंवा परवा दिवशी आम्ही SP ऑफिस, केज तहसील, केज पोलीस स्टेशनला रीतसर निवेदन देऊन या आरोपी संदर्भात ज्या काही त्यांचे काही तपास यंत्रणा असेल किंवा काय असेल चौकशी करणार आहोत। त्याला अटक झालं पाहिजे। दुसरी गोष्ट, झेल प्रशासनाला आम्ही वारंवार सांगून त्यांनी कुठलाच बदल केलेला नव्हता।
परंतु जे निलंबित PSI होते त्यांनी सगळी मधली परिस्थिती झाली, त्याच्या दुसऱ्या दिवशी झेलरची बदली झाली. म्हणजे आम्ही सांगत होतो ते पण खरं होतं, परंतु त्यांनी प्रत्यक्ष सांगितल्यामुळं परत त्यांची बदली झाली. जशी भावाची हत्या झाली, जर 18शीटीचा गुन्हा PI महाजन साहेबांनी घेतला असता, त्या ज्यांनी हातमिळवणी आहे सगळ्या ह्या प्रकरणाशी, तर ही पुढची घटनाच घडली नसती. तसं आम्ही आत्ता पण सांगतो की काय घडतंय, पण त्याच्याकडं गांभीर्यानं बघितलं जात नाही आणि परत त्याच घटना घडतात. म्हणून जेल प्रशासनाचा विषय आहे. हे सगळे आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्याचा आमचा त्याच्यामध्ये मागणी असेल. आणि अशा ज्या काही मागण्या आहेत, ज्या आरोपी आहेत, सहआरोपी, ज्यांनी की हे सगळं करण्यामध्ये सगळा सिंहाचा वाटा आहे त्यांचा, आणि ह्यांना फरार करणे, पैसे पुरवणे, हे जे केलं आहे त्यांना, त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले पाहिजेत आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे असं आमचं नियोजन आहे. आणि आम्ही ते कुटुंब, मी, वैभवी, लेकरं, आम्ही रस्त्यावर बसणार, आमच्या अंगावर गाड्या घाला, आम्हाला मारून टाका. आम्हाला जर न्याय देणं होत नसेल, आम्हाला जर ह्या लोकांना परत आम्हाला जर त्रास करून घ्यायचा असेल, तर आम्हाला म्हणजे लढायला आम्ही तयार आहोत, असं आम्ही निवेदन 1-2 दिवसात आम्ही देणार आहोत. कधीपर्यंत हे आंदोलन होईल, किती तारखेला आणि कुठे? 15-16 तारखेला याच बस स्टँडवर आम्ही दोघंजण, वैभवी, मी, लेकरं, आम्ही बसणार आहोत. आणि हे जोपर्यंत आरोपी अटक करत नाहीत राहिलेला, जोपर्यंत हे जेल प्रशासनातून ह्यांना वेगवेगळ्या जागेवर पाठवत नाहीत आमच्या अर्जाप्रमाणे, आणि जोपर्यंत हे जे आरोपी आहेत, आरोपीला ज्यांनी सांभाळलं आहे, ज्यांनी सांभाळ केला आहे, साध्या गोष्टी केल्या तरी एक कायदा खूप मोठा आहे, कायद्याचा धाक खूप मोठा आहे, परंतु हे सर्रास गाड्या वापरल्यात, आरोपीला ह्यांनी पैसे दिलेत, आरोपीला घरात ठेवलं आहे, त्या लोकांची साधी चौकशी होऊन त्यांना सोडून दिलं गेलं आहे, परंतु त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, यासाठी आम्ही हे करत आहोत. नक्कीच माझ्यासोबत दुसरीकडे वैभवीसुद्धा आहे, संतोष देशमुख यांची मुलगी. काय सांगशील आज कुटुंबियांची काय परिस्थिती आहे घरातली? कारण आज वडिलांचा वाढदिवस आहे. यापूर्वी कशा पद्धतीने तुम्ही साजरा करायचा वडिलांचा वाढदिवस? परिस्थिती तर म्हणजे ते हाल आमच्याच्याने बघवत नाही आहेत, आईची, आजीची. म्हणजे सर्वच जण, म्हणजे दुःख तर आहे, पण या 1-2 दिवसात सर्वांचीच म्हणजे मानसिकताच नाही आहे की कसा धीर. आणि मेन गोष्ट ही आहे की कोणी कोणाला धीर द्यायचा. आम्ही आईला धीर द्यायचा का, आईने आम्हाला धीर द्यायचा का, आम्ही चाचाला समजून सांगायचं. हे दुःख खरंच खूप वेगळं आहे. आणि आज वडिलांचा वाढदिवस, प्रथमतः मी त्यांना वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा देते. पण या पद्धतीनं त्यांना त्या शुभेच्छा देण्यात हे आम्ही स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं. इथून मागचे जे त्यांचे वाढदिवस होते, ते गावकऱ्यांनी मिळून त्यांच्यासोबत असे वेगवेगळे संकल्प करून, किंवा मागचाच जन्मदिवस आम्ही त्यांचा शेगावला साजरे केला होता. 2 दिवसाच्या आम्ही, म्हणजे 2 दिवस ते आमचे असे होते की आम्ही ते कधीच विसरू शकत नाहीत. आता वेगवेगळे आज संकल्प करायचे आहेत की या वर्षामध्ये आपल्याला आपल्या गावासाठी काय करायचं आहे. आणि त्यांनीसुद्धा हेच, म्हणजे कधी रक्तदान शिबिर असेल, वृक्ष लागवड असेल, आणि वृक्ष या पद्धतीनं लावायचं की ते आपल्याला जोपासावं. आणि त्यांचं एक म्हणणं होतं की मी झाड लावेल, आणि मी जरी नाही राहिलो की तरी या झाडाकडे बघून लोक माझ्या सावलीत राहतील व त्यांना माझी आठवण येईल. आणि आज ते त्यांचे बोललेले शब्द आज म्हणजे ते या रूपाने पूर्ण होतील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की ते आमच्यातून निघून जातील. आज त्यांच्याशिवाय आमची प्रत्येक गोष्ट झालेली ही अधुरी आहे. आम्ही त्यांना कधीच विसरू शकत नाही. आणि आज फक्त हा दिवस असा आहे की त्यांच्या ज्या आठवणी आहेत आम्हाला त्या आठवून फक्त आम्ही रडू शकतो, प्रत्येकाला बोलू शकतो, पण त्यांना त्या गोष्टी सांगणं आमच्याच्याने आता शक्य नाही आहे. फक्त आता एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्यांना जी वेदना झाली आहे ती इतरांना व्हावी, कारण की जे पुढचे जे गुन्हे आहेत ते कुठेतरी थांबावेत. नक्कीच आज आईची काय परिस्थिती आहे? कारण त्या आमच्याशी बोलण्याच्या सुद्धा परिस्थितीमध्ये नाहीत. नेमकं काय घरामध्ये आज सुरू आहे? सगळ्यांना त्यांची आठवण येते. कालचा जो वटपौर्णिमेचा सण होता, ते काय बोलावं ते सुचत नाही आहे. सगळं दुःखाचं वातावरण आहे. गाव पूर्ण सुन्न पडलं आहे. सगळेजण जे कोणी येईल ते म्हणते खूपच वाईट वाटतंय, करमत नाही आहे. ते नेमकं काय होतं हेच कळत नाही आहे. त्यांची खूप आठवण येते आज. नक्कीच आज संपूर्ण गाव असेल किंवा देशमुख कुटुंबीय असेल, हे त्यांना आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आठवणी ठेवत आहेत आणि त्यांच्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व कामाला सुद्धा उजाळा देत आहेत. संपूर्ण माझ्यासोबत कुटुंबीय होतं.
लवकरात लवकर कृष्णा आंधळे जो फरार आरोपी आहे त्याला अटक करण्याची सुद्धा मागणी आहे. येणाऱ्या 15 किंवा 16 तारखेला मस्साजोगमध्ये रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा धनंजय देशमुख यांनी दिला आहे. कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.